नमस्कार. बघू शकतात की माझ्या मँगोला किती छान प्रकारे सेटिंग झालं आहे. ह्यावेळेस सगळं काही वातावरण पण खराब होतं आणि तरी पण बघा किती छान प्रकारे आंबा सेट झाला आहे. पण मला हे कळतं की आपण जितकं ऑर्गॅनिकमध्ये करतो ना तितकं छान त्याचा रिझल्ट पण आहे. आत्ता तर आज 2 दिवस झाले अजून पण अभाव चालू आहे. हे बघा, ह्याच्यातलं 25% जरी राहिलं तरी पण खूप काही चांगलं पीक येऊ शकतं. हे बघू शकतात सेटिंग झाली सगळी आंब्याची आणि खूपच छान पद्धतीनं. मला तर ह्यावेळेस अपेक्षित पण नव्हतं. इकडे बघू शकतात, काहीच नाही म्हणजे मला अपेक्षितच नव्हतं की आपण ह्यावेळेस आंब्याला बहर येईल. हे बघा, ह्याच्यातले 25% जरी राहिले खाली, हे बघा 25% जरी राहिले समजा तरी खूप झालं. मला तर इतकंच कळतं की आपण म्हणजे मी ना ह्यावेळेस केमिकल फवारलंच नाही. हे बघा मी केमिकल फवारलंच नाही ह्यावेळेस. ठरवलंच होतं की ह्यावेळेस केमिकल नाही फवारायचं. जे पण येईल ते ऑर्गॅनिक पद्धतीने. आता झाडांना शेणखत टाकायचं आहे. हे जी गवत दिसते तुम्हाला, हे ना मी मध्ये थोडंसं ज्वारी पेरली होती. त्याच्यानंतर मला फवारणी नाही करता आली कारण की झाडाला मोहर लागला होता. तर त्याचा फटका 100% माझ्या झाडांनाच बसला असता. तर हे बघू शकता का, हे गावरान झाड आहेत ॲक्च्युली. ह्याला मी कलम केलेलं आहे म्हणजे. तर तुम्ही बघू शकता पीक. हे बघा, हे फर्स्ट टाईम पीक आले ह्याला. हे बघा, वाव किती गोड आलेत. हे पण बघा, म्हणजे माझ्या बागेत ह्यावेळेस 95% चांगला मोहर सेट झाला आहे. मला वाटतच नव्हतं होईल म्हणून. हे जी गवत आहे ते मी मुद्दामून ठेवले कारण की काय होतं, हे रानाला मी काय केलं, सगळीकडून भिजवले म्हणजे गार राहावं म्हणून. त्याची पाण्याची हे राहावं त्याच्यामध्ये. तर आता जर मी नुसतंच पाणी सोडलं असतं तर फक्त साईडनं भेगाळलं असतं. त्याच्यामुळं मी हे मध्ये गवत असू द्या, ते जनावरं खातात, नंतर कापून नेलं उन्हाळाभर चरतात. त्याच्यामध्ये मी मोकळ्या रानात पाणी सोडून दिलं. पाणी होतं मुबलक. त्याच्यामुळे आता वरवर पाण्याला पण जपावं लागेल. हे बघा, खूप छान प्रकारे मोहर सेट झाला आहे. थँक्यू. सगळ्यांनी सपोर्ट करा, लाईक करा.